चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जयदुर्गा कोळवली पक्ष जयदुर्गा उंबर्डे असा सामना मैदानाच्या आतमध्ये. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. उगम शिलार आणि विघ्नेश. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सुजल पाटील येतोय. खूप चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळते. दमदार आणि दर्जेदार असं आयोजन या पर्वामध्ये जय भोई चषक कोळवली 2025च्या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. SK एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमाने ह्या स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता घर बसल्या. तो गेम ऑन केला जातोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू सुजल पाटील गोलंदाज माकू सज्ज. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. सोमनाथ कारभारी. चेंडू पडल्यानंतर नक्कीच थोडासा चेंडू फ्लाय झाला होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसली पाहायला मिळाली होती. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच फेकी. उगम शेलार थोडस धोक्याची घंटा जरूर वाजली होती परंतु परफेक्ट ॲक्युरेट फेकी मिळाली नाही. त्यामुळेच पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. गुडलँड स्पॉट वरून टेकअप होणारा चेंडू सुजल पाटीलच्या माध्यमाने. इथे मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. सातत्याने पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो परंतु या सीझन मध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं होतं जयदुर्गा कोळवली संघाकडून. आता मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा यावेळेस थोडीशी लाईन बाहेर होती. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाने इथे मात्र ऍड होईल. धावफलकावर एक धावसंख्या ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक असतील. खूप चांगल्या प्रकारचं तिथे झेल आणि सीमारेषेच्या लगत पहा काय द्यायचं डिसिजन. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे सर. येस षटकार आहे बोलतो. षटकार आहे षटकार आहे. पंचांचा निर्णय. खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे लागत. यावेळेस आपटी दिली होती चेंडूला. चांगला चेंडू होता परंतु स्क्वेअर कट खेळायचा होता. इनसाइड एज होती. थर्ड मॅनला बीट करून चेंडू 4 धावांसाठी चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या 13 या आकड्यावर. बॅटची लीडिंग एज. आता मात्र परतावं लागेल. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. पहिला हद्रा उगम शेलार. बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो रोहित शेलार. बिग विकेट डाऊन उगम शेलारच्या स्वरूपाने. षटकाराचं प्रत्युत्तर खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. इथं मात्र सुजलने चेंडूला आपटी दिली होती. काय चेंडू हाताळलाय, अक्षरशः बीट केलं फलंदाजाला. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू इथे हाताळताना अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. चौकार षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सुजल कडून. बॅकची मागणी केली जाते पहा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. उगम शेलार मात्र पविलियनमध्ये परतलेत, परंतु रोहित शेलार ज्या प्रकारची स्पर्धा खेळली होती मागची स्पर्धा, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. तसेच गोलंदाजी देखील कमबॅक खूप चांगल्या प्रकारचं केलं. जयदुर्गा उंबर्डे संघाने चॅम्पियनशिप देखील पटकावली. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमाने पाहायला मिळाला. परंतु त्यांच्या विरोधात आता मात्र जयदुर्गा कोळवली एक मोठा संघ. एक चांगली बिग फाईट मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहिल्याच षटकामध्ये सगळं काही होताना पाहायला मिळालं. चौकार षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर उगम शेलारची एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. 5 बॉल 12 धावसंख्येला मिळाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रशांत कारभारी येतोय. चला स्पीडअप करा पंच. त्यानंतर आपल्याला षटकांमध्ये कटौती करावी लागेल. यावेळेस हलकीशी अपील केली गेली. बॅकफुटला गेले होते फलंदाज, त्यामुळे चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही. हलकीशी अपील जरूर केली होती वाईड साठी. यावेळेस ऑफ साइडला क्षेत्ररक्षक सचिन आणि दीपेश येत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. 2 पेक्षा जास्त काही नसेल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 15 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. आपटी दिली होती चेंडूला. लाईनवर यावेळेस नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. जास्त प्रमाणात हात फिरवला गेला. प्रशांत कारभारीचा जर विचार केला गेला तर राईट आर्म राऊंड विकेटने अशाच प्रकारचा कोण त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळतो. चेंडू आतमध्ये पडल्यानंतर बाहेर चेंडू काढण्याचं कौशल्य त्याच्या राऊंड द आर्म गोलंदाजीमध्ये सातत्याने पाहायला मिळतो. तशाच प्रकारची गोलंदाजी होत असताना आणि नियंत्रण करावं लागेल. ज्या प्रकारची खांद्याला मलिंगा स्टाईलमध्ये ते शैली आहे, थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. या लाईनमध्ये अशा प्रकारचे वाईड येणं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कारण का ही ॲक्शनच अशी आहे की त्याच्यावर पूर्णपणे त्याच्यावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. 2 अतिरिक्त चेंडू वाईडच्या स्वरूपाने इथे मात्र हाताळले गेलेत प्रशांत कारभारीकडून.
या विल्लीज देखील आउटसाइड द ऑफ स्टंप होता, परंतु त्यावर छेडछाणी पाहायला मिळाली आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे सचिन पवार होते. खूप चांगल्या प्रकारची फेकी, 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू हाताळला, परंतु इथे मात्र थोडीशी चुकी जरूर पाहायला मिळाली होती. डायरेक्ट हिट केलं होतं हरीशने, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची धाव इथे पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत येस इट इज वाईड. या षटकाचा विचार केला गेला तर तिसरे अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल प्रशांत कारभारीला स्वतःच्या गोलंदाजीवर. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघतोय. यावेळेस जास्तच चेंडू बाहेर पडलाय. थोडस कंट्रोल इथे मात्र कुठेतरी पाहायला मिळत नाही. वाईट +1 अशी धाव बळकावर ऍड होईल. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. षटकातला 4था वाईटच्या स्वरूपाने चेंडू हाताळलाय प्रशांत कारभारी यांनी. दोन चेंडू अजूनही शिल्लक. चेंडू हवेत, नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. लीडिंग एज जरूर होती, परंतु नशिबाची साथ म्हणावी लागेल. कॅरी झालं नाहीये शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 23 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक खेळण्यासाठी सलामीचा फलंदाज विघ्नेश येतोय. चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज प्रशांत मात्र चुकी करणार नाही. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 23 या आकड्यावर आणि संघाला लागलेला हा दुसरा हादरा विघ्नेश तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला गेला दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर प्रशांतच्या षटकामध्ये 4 अतिरिक्त धावा वाईटच्या स्वरूपाने, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवला, गॅप मधून चेंडू चाललाय, षटकार येतोय. खूप चांगल्या प्रकारचा फटका, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळाला. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वळण आणि चेंडू शरीरयष्टीवर येत होता, त्यामुळे हलक्या हाताने फक्त आणि फक्त डिफेन्स केला चेंडूला, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
फुलर लेनचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय डी क्षेत्ररक्षण. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त होतोय. चांगला चेंडू हाताळला होता, अक्षरशः खोदून काढला त्या चेंडूला अलॉंग द कार्पेट. थोडस फंबल जरूर झाला, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली तिथे मात्र पाहायला मिळाली. यष्ट्या उद्ध्वस्त, लाईन मिस केली. चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त झाला आणि रोहितच्या इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. षटकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना सोमनाथ कारभारी यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तर तर या पुढे होणारा सामना या स्पर्धेची पहिली जाईल इनिंग ब्रेक मध्ये. ऑटो रायडर्स विपक्ष जय. चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला सोमनाथनी, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. सागर आहे, हलक्या हाताने ऑफ साइडला पंच केला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डीप मधून सचिन येत आहेत. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. फेकी चुकीची, बॅकअप चांगला आहे, त्यामुळेच 2 धावांवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या 35 या आकड्यावर. ऑन साइडला डीप मध्ये मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि मिसफील्डच्या द्वारे हा चौकार येतोय. तिसरं षटक समाप्त होते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नरेश कारभारी येतोय. समोर भूमीत असतील. फुल्लर लेनचा चेंडू आडव्या बॅटने अक्षरशः फेकून दिले. ताकदीचा योग्य तो वापर, हवेचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडूला फेकून दिले षटकारासाठी. हवेचा वेग खूप आहे, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला तर ऑन साइडला त्याचा उपयोग. खूप वेगाने चेंडू बाहेर जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिले. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या पार. चौकार.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मधून चेंडू. विनायक आहेत तिथे फेकी करतायत, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का? यस, भूमीत साठी इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. पवेलियन मधून इशारा केला जातोय, ऑन साइडला सरळ बॅटने रन येत आहेत, त्यामुळे रिव्हर्स मारण्याचा ते काही. यस, धावसंख्या 50 या आकड्यावर. पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचा फटका येते, स्क्वेअर कटचा फटका, गॅप मधून चेंडू थांबणार नाही, चेंडू जमिनीला चाटत पुसत चाललाय. 4 धावांसाठी चौकार. and 140+ दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी. फुल्लरलेनचा चेंडू खूप चांगल्या प्रकारे पिक केलाय, चेंडूला फेकून दिले, अक्षरशः 6 धावांसाठी षटकार येतोय. आतिषबाजी त्याच्या बॅट मधून बोलली जाते, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो भूमित कारभारी. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या समोरच्या दिशेला गॅप मधून चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देणारा हा चौकार येतोय. विपक्ष जॉन 140+ दोन्ही संघाचे कर्णधार या. चला, नाणेफेकी लगेचच केली जाईल. धावसंख्या 64 धावसंख्या झाली आहे, जिंकण्यासाठी 65 धावसंख्येची गरज जयदुर्गा कोळवली संघाला पाहायला मिळेल. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केले जाईल हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो बाळूदादा पाटील यांना. मॅट ऑटो रायडर्स विपक्ष जयनुमान 40+ मध्ये आपण मॅच पाहतोय. 65 लक्ष असणारे म्हणजे 16.25 धाबा करायचे आहेत. खरं पहिली फेरी अजूनही संपली नाहीये, 3 वाजून गेले आहेत, त्यामुळे थोडंसं आयोजकाने लगेच लक्ष द्यायचं आहे. मॅनेजमेंट कमिटीने सलामीची जोडी सोमनाथ आणि
दीपेशला आपण पाहू शकता. आमचे गुणलेखक देखील पाहू शकता यावेळेला. योगेश भंडारी, खूप चांगलं अक्षर आहे त्यांचं, मोत्यापेक्षा सुंदर अक्षर. रोहित येते गोलंदाजी मार्कवर. रोहित शेलार गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला दीपेशला आपण पाहू शकता. 65 ची गरज आहे. जयदुर्गा आपण तर उंबाडे पक्ष जय आपण तर जयदुर्गा कोलोली मध्ये मॅच असणार आहे. 2 बलाढ्य संघ आहेत. चला ऑटो रायडर्स विपक्ष जर्मन 40+ टॉस साठी या. पहिल्यापैकी शेवटची मॅच. ऑटो रायडर्स या. खरं पहिल्या फेरी शेवटची मॅच असणार आहे. त्यानंतर आपण 3 वाजून गेलेले आहेत. स्ट्राईकला दीपेशला आपण पाहू शकता. रोहित गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वळवला ऑन साईडला. चांगलं क्षेत्र शोधतोय. शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये थोडीशी गती कमी केली. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सोमनाथला माहिती आहे इथून विकेट वरती धावणं जोरात गरजेचं आहे. खातं उघडलं जातं यावेळेला. आपण तर जयदुर्गा कोलोली संघाचं करा लक्ष आहे ते 65चं आहे. चेंडू द्या जरा लवकर. नाही ऑटो रायडर जर आपण आला नसाल तर आम्हाला कळवा लगेच. ऑटो रायडर पुढची मॅच खेळवण्यासाठी लगेच. हो शरीरापासून दूर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी. डॉट चेंडूची समाप्ती. रोहितला माहिती आहे रोहित शेलारला इथून अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. प्रचंडपणे तर गरमी देखील जाणवते. दोन धावा धाव फलकाती. रोहित गोलंदाजी मार्क शकला. दीपेशला प्रभाव होता. पूल केला यावेळेला पाठवून दिलाय. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारच्या पार चौकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहतो. जयदुर्गा कोलोली संघ लक्ष पार चेस करताना वेळेला 60 धावांचा 65 धावांचा पाठलाग करताना ओपन हुक करायचा झेलची शक्यता आहे. उगम थोडेस दूरवरती आहे. धावसंख्या 1 ने पोहोचते. धावसंख्या दाखल कधी 7. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. रोहित स्ट्रायकरला सोमनाथ. एक चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल आता. बेस्ट वर्सेस बेस्ट. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. हे 13 धावा आहेत. एक षटकार आलाय. अंतिम चेंडू. चला ऑटो रायडरचे कॅप्टन रोहित सोमनाथ
हो चांगला चेंडू कॉर्ड बँडचा अपील केलं जातं यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समतेत 13 धावा करा 65चं लक्ष आहे. उर्वरित समीकरण जर विचार केला तर अजूनही इथून धावा 52 येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. गती 30 धावा करायच्या 13 आल्यात. नाही रोहितचं षटक संपलंय आता. दिनेश जाधव देखील बघा दुपारच्या भोजनाचा आनंद घेतल्यानंतर आमच्या सोबत जॉईन होतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्या बात आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण जयदुर्गा उंबाडे संघाच्या माध्यमातून. सागर कारभारी येतोय. धावा दाखल करते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो यावेळेला सागर येतोय. सागर कारभारी गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सागर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता याला दीपेश कारभारी. हो चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला. इथे काय होतंय पाहायचंय. विकेट गेला असता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. सोमनाथला माहिती आहे 17च्या सारखे धाबा करायचे तर रनआउट झालेत का. यस बॅटर बाद आहेत. नवीन बॅटर तो प्रशांत येतोय. सागर गोलंदाजी मार्कवर. कॉर्ड बँडचं अपील केलं जात आहे. पंच वाईड चिखून करतायत. संख्यात आपण 14. धावा दाखल कधी लागल्यात. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला पण दीपेशला पाहू शकता. प्रशांत आला. दीपेश बाद झाल्यानंतर प्रशांत आलात. सागर तो प्रशांत राईट आर्म ओव्हर द कट मारत असतो. सोमनाथला जास्त स्ट्राईक द्यावे लागणार आहे. ऑन साईडला वळलं चेंडू चालला यावेळेला दाउंडी ग्राउंडच्या मिड विकेटला. सोमनाथला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. ती मिळाली आता. धावसंख्यात आपण कधी 15. धावा दाखल कधी लागल्यात. सोमनाथ पाहिजे कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय सोमनाथ कारभारी. ताकद प्रचंड गुणवत्ता आहे. 15 धावा दाखल करती लागल्यात. रोहितला माहिती आहे, उगमला माहिती आहे सोमनाथ सारखा जर बॅटर खेळला तर इथून. चला ऑटो रायडरचे कॅप्टन देखील आलेले आहेत. 40+ कॅप्टन या जर्मन 40+ कॅप्टन. 3 वाजून गेलेले आहेत बघा. मॅच अजून संपत नाहीत पहिल्या फेरीतल्या. उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता मिड विकेटला. झेल ड्रॉप.
आणि चेंडू सीमारच्या पार, चौकार. सोमनाथला जीवदान मिळाला बघा, मिड विकेटला झेल सोडलाय सोप्पा. टॉस मुकुंद मंदारी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. मुकुंद भंडारी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक आपण तर 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये. मालिका वीरसाठी आपण तर याच दरम्यान चेंडूला फेकून दिलंय, फाईन लेग, सीमारच्या पार, षटकार. संख्या धाव फलक आपण पाहू शकता 25. मालिका वीरसाठी कूलर देखील आपण पाहू शकता. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ही स्पर्धा आपण पाहताय सौजन्य श्री अरविंद भंडारी व जय भोले ग्रुप कोलवली. टॉस देखील केला जातोय. 40+ विपक्ष आपण तर ऑटो रायडर्स मध्ये टॉस केलं जातोय. चला चेंडू द्या. चेंडू कधी हरला फुटला, नवीन आहे. दोन चेंडू नेहमीच. चला आहे चेंडू आहे पंचांकडे. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय? उंबरडे 40+ संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सागर पुन्हा एकदा खोदून काढलाय, ओव्हर पिच मिळालाय, पाठवून दिलंय मिड विकेट, सीमाचा पार, षटकार. अजूनही 34ची गरज आहे. नाही, सोमनाथ येतोपर्यंत आशा असणार आहे. जयदुर्ग आपण तर कोलोली संघाला, कारण सोमनाथकडे प्रचंड ताकद आहे. तो बॅटिंग देखील चांगली करू शकतोय, कारण रोहितचं एक षटक संपलंय. आता सागर त्याने हल्ला चढवलाय. 31 झाल्या, 34 पाहिजेत 13 मध्ये. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हो, चांगला चेंडू. यावेळेला काय केलं इथे, विकेट कुणाचा गेला असतं तर सोमनाथचा विकेट गेला असता. गोलंदाजाने चूक केली, फार मोठी चूक केली. महत्वपूर्ण विकेट मिळाले असता सोमनाथचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दिला, धाव फलक तब्बल 32. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि धावा 33. पाण्याची मागणी केली बघा, पाणी घेऊन जायचं जरा. जाऊया डीजे मास्टर, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
मुंबईचा 12वा खेळाडू बघा थोडंसं टेन्शन मध्ये. रोशन आलाय. सोमनाथ जबरदस्त बॅटिंग करतोय. राईट आर्म ओव्हर द मारा करण्यासाठी सज्ज होतोय रोशन तो सोमनाथ. चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरचा हा झेंडू पायची तर स्ट्रॉंग अपील झालं. एक धावी ते कंप्लीट केलं जाऊ शकत. आपण 33 11 चेंडू 32 ची गरज आहे. चेंडू 32 ची गरज आहे. दिनेश मॅच मध्ये जर कोण एक आपण आता खेळाडू असेल तो टर्न करू शकतो म्हणजे आपण त्याला सोमनाथ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो रोशन. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकतो प्रशांत. रोशन तो प्रशांत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. 11 चेंडू 32 ची गरज आहे. फुलटॉस आहे पाठवून दिलाय स्कोअर लाईक सीमाच्या पार. 55 षटक 9 एकूण 7 धावा. म्हणजे येणारा चेंडू फिट. धावा झाले धाव फलकात 40. रोशन गोलंदाजी मार्कवर. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 25 ची गरज आहे. सामना खुला झाला. 11 चेंडू 25 ची गरज आहे. कारण का जीवदान मिळालं ना दिनेश कुठेतरी सोमनाथला तो महागात पडतो. आता फुल टॉस पुन्हा एकदा पूल केलाय. पाठवला चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार. धावसंख्या धाव फलकात 44. धावा झाल्या 44. धावा येत नाही तर धावा वाहत आहेत वाऱ्यासारख्या. काय बॅटिंग केली जाते या वेळेला आपण पाहू शकता. बॅटर प्रशांत जबरदस्त बॅटिंग करतोय. सोमनाथ पेक्षा आक्रमकतेने बॅटिंग करतोय. का त्याला माहिती मी जर थांबलो तर धावा करू शकतो. सोमनाथ थांबलो तर मॅच संपवल. पण मी थांबलो तर इथून मात्र धावांचा वेग वाढवेल. मॅच मध्ये वापसी करेल आणि केली. आता जयदुर्गा पण तर कोल्हारी संघाच्या माध्यमातून दोन्ही बंधुराज मैदानात खेळत आहेत. बॅटिंग करतायत चांगली. रोशन प्रशांत पुणे धावन साईडला पूल केलाय. गॅप मधला चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. चौकार. काय 9 चेंडू 17. सामना खुला झालाय. रोशन
प्रशांत पुन्हा एकदा बैठक बघायला मिळालं यावेळेला. पाठवून दिलंय चेंडूला वाईट डिश लॉंगॉन सीमारच्या पार चौकार. बॅटिंग केली तर प्रशांतच्या माध्यमातून रोशन वरती हल्ला चढवला. धावा 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 येतात. 13ची गरज आहे. अजून ऍड करूया 13 मध्ये. हो गुड कॅच गुड कॅच. खूप चांगला झेल पकडलाय रोशन. आपण तर इथे यश मिळतंय. प्रशांत बहादूर का बॅटिंग केले बाद होण्यापूर्वी. नवीन बॅटर ते सचिन पवार. 13ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही आपण विचार केला तर 7-13. रोशन चांगला चेंडू. यॉर्कलाचा चेंडू खोदून काढला या वेळेला. मिस स्पीड होते. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी होते का पाहायचं आता. 3 धावा आता चौथी होते का पाहायचंय. दोनच असं वाटतं की 3 घेत आहेत. धावसंख्या ऑफर कधी 54. सामना होता कुठे आलाय कुठे. या षटकात धावाला तब्बल 22 आल्यात. 11ची गरज आहे. 6 चेंडू 11. नाही आता थोडासा टेन्शन मध्ये आला जयदुर्ग. आपण तर उंबाडेचा 12वा खेळाडू. सहा चेंडू 11ची गरज आहे. टॉस जिंकला. यानंतर आपण तर जय हनुमान 40+ संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ऑटो रायडर संघाला क्षेत्ररक्षण करायचंय. जयदुर्गा 40+ संघाने बॅटिंग घेतली टॉस जिंकून. जय हनुमान 40+ संघाने बॅटिंग आपण तर करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून. गोलंदाजी मार्गावर अंतिम षटक. भूमीत आलाय. 65 धावा भरपूर होत्या पण गोलंदाजी चांगली केली नाही. स्ट्रायकला सोमनाथ लापडा पोहोचता. भूमीत एज मॅचची गोल्डन विकेट. इथून आता कानीमेट ट्विस्ट निर्माण होतं का पाहायचंय. भूमीत आला. विकेट मिळून दिलाय. मॅच संपली नाहीये. म्हणतात ना संगीत सुनके ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है. लोग आज भी इस पत्थर को पूछते की भूमी इस तरह का इंसान नहीं मिलता है. आणि भूमीतने मात्र यश दाखवलंय. यश मिळून दिलंय. आता येणारे आपण तर 5 चेंडू 11ची गरज आहे. पाठोपाठ एक बंधुराज बाद झाले आहेत. प्रवीण आलाय. 3रा बंधुराज आलाय. भूमीतने यश मिळवलंय. 5 चेंडू. इथून धावा हव्यात आपण तर तब्बल 11.
भूमीतने यश आपण तर मिळवलंय. एंड बदललंय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या बेला आपण पाहू शकता प्रवीण आलाय. काय कमबॅक केलं भूमिकने बघा. 5 चेंडू 11. प्रवीण स्ट्रायकरला. ओ यकलाईनचा चेंडू फुलटॉस आहे. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. कुठेतरी चुकीची फेकी. धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता या बेलला. 56. 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू. 12 खेळाडूच्या आता चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतो बघा उंबाडेच्या. स्ट्राइक एंडला प्रवीणला आपण पाहू शकता. भूमिक राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. पंच वाईड ची खून करताय. तवांच्या भर धावसंख्येत अप्पल करते. विकेट जात इथून. सत्तावन्न धावा धाफल करते. विनय बघा किती खुश आहेत. पहिल्या सामन्यात मला दी मॅच मिळाले ना. आता ट्रॉफींकडे सातत्याने पाहत आहेत. हर्षल आहेत नवीन बॅटर. भूमिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या बेला सचिन. 4 चेंडू धावाव्यात आपण तर 8 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. पंच वाईड ची खूण करतायत. समीकरण बदलतंय आता. येणारे 4 चेंडू धावाव्यात आपण तर 7. सोमनाथचा विकेट गेला. पण त्यानंतर गोलंदाज भूमिकेने वाईट चेंडू टाकण्याचा आपण इथं सपाटा सुरू ठेवलाय. लाईन आणि लेन चांगली फेकायला लागली. षटकार चौकारात ते काय हरकत नाहीये. पण तुम्ही जेव्हा वाईट चेंडू फेकताना तेव्हा दबाव निर्माण करता स्वतःवरती. सचिन स्ट्रायकरला फुल टॉस आहे. थर्मॅनवरनं चेंडू वेगाने चाललाय. बॅटची आतली कडा. नशिबाचा चौकार. भूमिकेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला होता. पण त्यानंतर त्याला लाईन आणि लेन चांगली फेकता येत नाहीये. कुठेतरी यष्टीरक्षकाने क्लोज क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं होतं. क्लोज यष्टीरक्षण घेणं आपण इथं क्षेत्ररक्षण देखील जवळ घेणं फार गरजेचं होतं. 3-3. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का इथून. 2 धावा कंप्लीट केले तर स्कोर लेवल. 2 चेंडू 1 ची गरज आहे. क्लोज क्षेत्ररक्षण आधी घेणं फार गरजेचं. 2 चेंडू 1 न सिंगल. जेव्हा धाव असेल तेव्हा फार अवघड काम असतं. षटकार चौकार मारू शकता पण सिंगल डबल घेणं फार गरजेचं आहे. बॅटिंग केली जबरदस्त आपण मित्र प्रशांत कारभाराने. काय जबरदस्त बॅटिंग केली. 5 चेंडू मध्ये 19 धावा. भूमिक सचिन. आता 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. जर सामना आवडलाच एकदा टाळ्या होऊन दे मॅच साठी. कोणी जिंको कोणी हरो. क्रिकेटचा विजय आहे. नाही आता आपण मित्र थोडस हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 1 चेंडू 1 ची गरज आहे. जय दुर्गा कोलिवली की जय दुर्गा उंबारडे. कोलिवली की उंबारडे. उंबारडे की कोलिवली.
अंतिम चेंडू क्लोज क्षेत्ररक्षण शेजारी वाढल्यात बघा आता. एक चेंडू एकची गरज आहे. एक चेंडू एकची गरज आहे. भूमिक तो सचिन आणि अशा तऱ्हेने विजय संपादन. भूमिकने काय केलं शेवटच्या षटकात किती धावा पाहिजे किती वाईट टाकले. जवळजवळ 3 चेंडू त्याने वाईट फेकले आणि अशा तऱ्हेने जयदुर्गा कोहली संघ विजय संपादन करतो. विजय संघाचे अभिनंदन. पहिल्या फेरीतील आपण शेवटची मॅच ऑटो रायडर संघ पक्ष जर्मन 40+ संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याचा मॅच लगेच आम्ही घोषित करतो.